35% ज्वारी यावर्षी पातूर तालुक्यात आपल्या पेरा आहे. जर थंडी वाढली तर गव्हाचं उत्पादन होईल, नाही तर गव्हात मेंढर घालण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आपल्या बरं. विदर्भात सर्वात जास्त प्रमाणात ह्याच व्हेरायटी चालणार आहेत. काही काही लोकांना कमीत कमी 12 ते जास्तीत जास्त 21 पर्यंत एकरी. नमस्कार शेतकरी मंडळी, मी विष्णू फुलारी. यावर्षी उन्हाळी जे पीक आहे ते कोणतं घ्यायचं आहे त्या संदर्भात आपण भाऊला विचारू. नमस्कार दादा. नमस्कार. मला सुरुवातीला आपलं नाव सांगा. नमस्कार, मी महेश गिरी, राहणार आगीखेड, तालुका पातूर, जिल्हा अकोला. बरं, तर मला एक सांगा की उन्हाळी यावर्षी उन्हाळी जे ज्वारी आहे कोणकोणते जे बी आहे चांगलं कोणकोणतं आहे? यावर्षी उन्हाळी ज्वारीचा पेरा आपल्या विदर्भात फार जास्त प्रमाणात वाढलेला आहे. सगळ्यात चांगली जर का समजा व्हेरायटी चा विचार केला ज्वारीमध्ये तर विठ्ठल न्यूजीन्स कंपनीची विठ्ठल ज्वारीचा पेरा सर्वात जास्त आहे. त्याचा सध्या तुटवडा भरपूर आहे. तर त्यामुळे त्याच्यासारखीच सेम सिमिलरमध्ये एक ग्रीन गोल्डची शीतल गोल्ड 25 नावाची व्हेरायटी आहे. सेम विठ्ठल सारखीच आहे. एक तिचाही उठाव चांगल्यापैकी आहे. तेही व्हेरायटी एक चांगली आहे. त्यानंतर कावेरीची ज्वारी तेही चांगली आहे. एक हायटेक म्हणून आहे, ते एक ज्वारी चांगली आहे. आर्या सीड्सची ज्वारी चांगली आहे. बरोबर. ह्या काही मोजक्या व्हेरायट्या आहेत ज्या आपल्या विदर्भात घेतल्या जातात. तर ह्या व्हेरायट्या ज्वारीमध्ये चांगल्या आहेत. आणि या 2-4 वर्षात ज्वारीचा पेरा वाढला, कारण की त्याचं खात्रीशीर उत्पन्न आहे. जनावराला चारा मिळते. मागच्या वर्षीचा जर का हिशोब घेतला तर मागच्या वर्षी सरासरी काही काही लोकांना कमीत कमी 12 ते जास्तीत जास्त 21 पर्यंत एकरी उत्पन्न झालेलं आहे. 21 क्विंटलपर्यंत उत्पन्न झालेलं आहे. त्यामुळे यावर्षी ज्वारीचा पेरा फार जास्त प्रमाणात वाढलेला आहे. तर जवळपास एका एकरातनी किती उत्पन्न होते महेश भाऊ मग? मागच्या वर्षी कमीत कमी 12 क्विंटल आणि जास्तीत जास्त 18 ते 20 क्विंटलपर्यंत काही काही लोकांना आपल्या भागात ज्वारी झालेला आहे. ज्वारी झालेला आहे. आणि जवळपास त्याची बी जी बॅग आहे किती किलोची असते मग? हे बॅग 3 किलोची मिळते आणि एकरी साधारणतः 3 ते 4 किलो बियाणं खतात मिक्स करून एकरी समजा 3 ते 4 किलो पेरतात. बरोबर आहे. आणि खत कोणतं टाकायला पाहिजे शेतकऱ्यांनी? शेतकऱ्यांनी सध्या ज्वारीच्या हिशोबानं समजा त्याला दाणेदार खत पाहिजे. 20-13 किंवा 10-26 सोबत मिक्स करून एकरी 4 किलो 50 किलो खतासोबत 3 ते 4 किलो ज्वारी मिक्स करायची आणि एका एकरात सोडून द्यायची. बरोबर. आणि मला एक सांगा की जवळपास हे किती महिन्याचं पीक आहे मग? ज्वारीचं 110-115 दिवसाचं पीक आहे. त्याच्यापेक्षा काही पाण्याचा तुटवडा अभाव जर असला तर कमी दिवसात येऊ शकते. किंवा चांगलं जर भारी जमीन असेल तर त्यात थोडे 5-10 दिवस शिल्लक येऊ शकते. 110 ते 115 दिवसाचं पीक आहे जवळपास ज्वारीचं. हे ज्या तुम्ही 3 ते 4 व्हेरायटी सांगितलेल्या आहेत आपल्या विदर्भात जास्त हेच चालणार आहेत समजा? हो. आपल्या विदर्भात सर्वात जास्त प्रमाणात ह्याच व्हेरायटी चालणार आहेत. बरोबर आहे. अजून काय सांगू शकाल किंवा उन्हाळ्यातनी शेतकऱ्यांनी कोणकोणते अजून दुसरे काही पिके घेतले पाहिजेत? उन्हाळ्यात शेतकऱ्यांनी भुईमुग आहे. भुईमुगही आता सध्या पेरा चालू आहे. जवळपास TG 24 आपल्या भागात सर्वात जास्त TG 24 व्हेरायटी पेरल्या जाते भुईमुगाची. त्यानंतर आता तिळाचं प्रमाणही बरंच या 2-4 वर्षात वाढलेलं आहे. तर वेस्टर्नचा तीळ चांगला आहे, एक दप्तरीचा तीळ येते, तोही एक चांगला तीळ आहे. तर त्याचाही पेरा बऱ्याच प्रमाणात आहे यावर्षी पाणी भरपूर असल्यामुळे. आणखी मूग, तर मुगाचा सध्या वेळ झालेला नाही आहे. मुगाचा वेळ 15 म्हणजे माझ्या हिशोबानं उडीद आणि मूग ज्यांना उन्हाळी पेरायचा असेल त्यांनी 15 फेब्रुवारी नंतर त्याचा पेरा करावा. कारण की जास्त थंडीत ते पिकं ज्या प्रमाणात वाढ व्हायला पाहिजे त्या प्रमाणात त्याची वाढ होत नाही. त्यामुळे उडीद आणि मुगाची जर उन्हाळी मुगाची जर कोणाला लागवड करायची असेल तर त्यांनी 15 फेब्रुवारी नंतर करावी. बरोबर. पण यावर्षी उन्हाळी हायब्रिड मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी भयानक जास्त पेरा आहे. जास्त पेरा आहे. जवळपास क्षेत्र उन्हाळी ज्वारीचं क्षेत्र आपल्या भागात 3-4 वर्षाआधी काहीच नव्हतं. आता या 3 वर्षात उन्हाळी ज्वारीचं क्षेत्र जवळपास जर का हेक्टरी म्हणजे सरासरीचं उत्पादन याचा विचार केला पेऱ्याचा तर माझ्या हिशोबानं 35% ज्वारी यावर्षी पातूर तालुक्यात आपल्या पेरा आहे. कांद्याचा पेरा थोडाफार कमी झालेला आहे मागच्या वर्षी गारपिटीमुळे. त्यानंतर भुईमुगाचा पेरा पण थोड्याफार प्रमाणात वाढलेला आहे. परंतु जर का बाकीच्या गोष्टी विचार केला दरवर्षीसारखा त्यावेळी ज्वारीचा पेरा फार जास्त प्रमाणात वाढलेला आहे. बरोबर. याचं कारण आता ज्वारी
मार्केटलाही महाग चालली आणि गव्हापेक्षा जास्त भाव जे आहे. नाही, तसं विचार जर केला तर गव्हाचाही पेरा जास्त आहे. हो. गहू कमी नाही आहे, कारण की आता जानेवारी महिन्याच्या, आता आजची तारीख 15 आहे जवळपास, आजपर्यंत गहू लोकांचा पेरणं चालू आहे. हं. आता काही जे लोक गहू पेरू राहिले, तर त्यांचं येईल का पण गहू आता? नाही, गव्हाला खूप उशीर होता. आता सगळेजण पेरतात म्हणून मी पेरतो. हां. या हिशोबानं गव्हाचा पेरा चालू आहे. परंतु थंडीचे आता फक्त राहिले 15 दिवस. तर त्यामुळे गव्हाची इतक्या उशिरा पेरणी करून काही फायदा होणार नाही असं मला वाटते. बरोबर. गव्हाची पेरणी फारच फार जास्त उशिरा केली तर डिसेंबरच्या 20 पर्यंत करायला पाहिजे. कारण की त्याच्यानंतर जो पेरा होते तो फक्त नशिबाच्या जोरावर होते. जर थंडी वाढली तर गव्हाचं उत्पादन होईल, नाही तर गव्हात मेंढर घालण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. बरोबर. आणि जे उन्हाळी ज्वारी आहे, त्याला काही औषधी वगैरे नंतर लागते, काही फवारणी वगैरे? उन्हाळी ज्वारीमध्ये 2-3 विषय जास्त असतात. एक चिकटावा येतो कधी-कधी, हो. नाही तर मूर लागते. मूर लागते म्हणजे त्या पोंगट्यात अळी असते. हो. त्या पोंगट्यातल्या अळी कव्हर करण्यासाठी चांगल्या प्रमाणात एखादं कीटकनाशक वापरायचं. आणि तणनाशकाचा फार म्हणजे आपण पाहतो मजूर नसल्यामुळे तणनाशकाचा प्रादुर्भाव म्हणजे जास्त फवारण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तर 2,4-D किंवा ॲट्राजिन बेस्ट राहते. ॲट्राजिनची फवारणी तणनाशकात करायची, तणनाशक म्हणून करायची, तर चांगले रिझल्ट आहेत 2,4-D ॲट्राजिनचे. ॲट्राजिनचे. आणि मूर लागलेली अळी जर का कव्हर करायची असेल तर मग इमामॅक्टिन, कोराझॉन, साधारणतः गॅस पॉइझन टाळावे. गॅस पॉइझनमुळे त्याला थोडं करपा आल्यासारखं वाटते. म्हणजे जेव्हा आपण गॅस पॉइझन फवारतो त्यावेळेस त्याच्यावर डाग पडतात किंवा ती पानं जळाल्यासारखे वाटतात जर का जास्त प्रमाणात फवारा झाला तर. बरं. त्यामुळे ज्या ज्या कीटकनाशकांना असं काही होणार नाही, आजकाल जैविक कीटकनाशकं भरपूर आहेत, तर ऑर्गॅनिक कीटकनाशकाचा वापर करावा. ज्या कंपनीचं मिळेल त्या कंपनीचं, नाही तर मग कोराझॉन, इमॅमॅक्टिन या 2 पिकाचा वापर करावा. ऑर्गॅनिकमध्ये काय आहे मग ते? ऑर्गॅनिकमध्ये मग 2-3 कंपन्या, आता जे PGR कंपनी म्हणतो पण त्या कंपन्यामध्ये भेटते. जसं की एक हन्विका नावाची कंपनी आहे, ते एसबॉस नावाचं एकदम बेस्ट रिझल्ट असणारं एक ऑर्गॅनिकमध्ये येते. किंवा केम नावानं येते एक इमॅक्टिन बेंझोड असते 1.9%. ते केमही वापरू शकतात, त्यांनी काही साईड इफेक्ट होत नाहीत ज्वारीला. बरोबर. त्याच्यासोबत मायक्रोन्यूट्रन घ्यावं. ज्वारीसाठी 19 खत घ्यावं पहिल्या फवारणीतनी, 1-2 फवारणीत, जेणेकरून त्याची वाढ चांगली होईल. अशा पद्धतीचे फवारण्या ज्वारीवर चांगल्या पद्धतीनं चालतात. बरोबर. तर अजून काही मग आहे का ज्वारीबद्दल काही सांगायचं? बस ज्वारी साधं पीक आहे. जास्त काही त्याला असं वेगळ्या याची गरज पडत नाही. काही जास्त प्रमाणात काही कोणत्या बिमाऱ्या नसतात. बरोबर. बुरशीनाशकामध्ये साप पावडर जरी घेतली तरी होऊन जाते समजा. हम्म. तर चला ठीक आहे, महेश भाऊनं आपल्याला चांगली माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.